भवती भवती रात किनारे किर किर करी. मला खरंच ते गाणं आठवलं, अनेक गाणी आठवली अर्थात तोच चंद्रमान भात आणि असं. पण फॅमिलीचा ग्रुप होता हा. आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा जो फॅमिलीचा ग्रुप आहे तो ओंकार मामा, माझा मामा, त्यानेच एकत्र केलेला आहे सगळ्यांना. आमच्या ग्रुपमध्ये 5 वर्षाच्या लहान मुलीपासून ते 55 वर्षाच्या माझ्या मामीपर्यंत सगळे आहेत. आणि मात्र मी खरंच खूप प्रकर्षाने मिस करते आणि ते म्हणजे अर्थातच ट्रेकिंग. हे न करता 31 डिसेंबरला आम्ही कळसुबाईच्या ट्रेकवर जाण्याचं ठरवलं. आणि अर्थातच एकदम तुम्ही बघितलं तर खाली दरी दिसते, असं काहीतरी विचित्र प्रकार. त्यामुळे थोडीशी भीती मला तर होतीच, धाकधूक होती. आणि अर्थात उतरताना काय होतं, त्यात सगळं प्रेशर तुमच्या पुढच्या पायाच्या बोटांवर येतं. त्यामुळे हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? फर्स्ट ऑफ ऑल लेट मी इंट्रोड्यूस यू टू माय सेल्फ. मी श्रिया घाणेकर. मी सध्या तरी पुण्यात असते जॉबसाठी. अर्थात एज्युकेशन पण पुण्यातच घेतलं आणि आता जॉबसाठी पण पुण्यातच असते. पण आत्ता लॉकडाऊनमुळे सध्या घरी आहे. खरं सांगायचं तर घरचं जेवण एन्जॉय करते. ॲक्च्युली कसं आहे, कोरोनावर लॉकडाऊन हा एकच मार्ग आहे की ज्यामुळे कोरोनाला आपण रोखू शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच तसं बघायला गेलं तर लॉकडाऊनचा एक दुसराही फायदा आहे जो म्हणजे आजकालच्या काळात अत्यंत गरजेचा आहे. प्रत्येकाला आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायला मिळणं हे खरंच खूप गरजेचं आहे. आणि आता आपण ते सगळे करतोय आणि तेच सगळ्यांच्या दृष्टीने हिताचं आहे असं मलाही वाटतं. सो असंच काय नाही, काय करायचं, टाईमपास असं करता करता मध्येच फोटोज बघायचे, हे करायचं ते करायचं. सो असं करताना एका गोष्टीला मात्र मी खरंच खूप प्रकर्षाने मिस करते आणि ते म्हणजे अर्थातच ट्रेकिंग. मला ट्रेकिंगची ॲक्च्युअल आवड कधी लागली किंवा असं काही वेगळं त्याचं काही टर्निंग पॉईंट अँड ऑल असं काही हे नाही आहे. पण मी आधी पण म्हणजे दापोलीत असताना काही नाही, फक्त रायगड आणि प्रतापगडावर वगैरे गेलेले. त्याच्यानंतर पुण्यामध्ये सिंहगड, विसापूर, लोहगड हे सगळे फ्रेंड्सबरोबर केलं. तेव्हा अर्थातच तेव्हा जो एक वेगळा अनुभव होता तो माझ्यासाठी. अर्थातच म्हणजे काय वाटलं किंवा किती हे झालं हे शब्दात मांडणं कठीण आहे. पण खरंच म्हणजे मला मजा आली त्यावेळी. आणि सर्वात पहिला जो मी काय म्हणता येईल एक मोठा ट्रेक केला किंवा एखाद्या प्रोफेशनल ग्रुपबरोबर केला तो म्हणजे कळसुबाईचा ट्रेक. 31 डिसेंबरला आम्ही आमचे फ्रेंड्स एका मोठ्या ग्रुपबरोबर कळसुबाईच्या ट्रेकवर गेलो होतो. आमचे बाकीचे फ्रेंड्स हसत होते, अरे काय 31ला कोणी कळसुबाईला जातं का, कोणी ट्रेकवर जातं का, असं तसं पार्टी करायची. पण तरी आम्हाला जायचं होतं अर्थातच. सो आम्ही काही हे न करता 31 डिसेंबरला आम्ही कळसुबाईच्या ट्रेकवर जाण्याचं ठरवलं. आणि अर्थातच 1 तारखेला आम्ही तिथे वरती असणार होतो गडावर. सो नवीन वर्षाची सुरुवात एका नव्या उमेदीने करण्याचं आम्ही ठरवलं अर्थात, किंवा नव्या उपक्रमाने म्हणू शकतो आपण. तर त्यामुळे मग आम्ही ठरवलं की 31ला रात्री आम्ही पुण्यातून निघालो आणि 1ला सकाळी आम्ही गड चढाईला सुरुवात केली. पहाटे 6 वाजता वगैरे साधारणपणे. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर हे एवढंच ऐकलं होतं. आणि तसं बघायला गेलं तर ऐतिहासिकदृष्ट्या इतकं महत्त्व कळसुबाईचं म्हणजे माहिती तरी नाही आहे. तर त्यामुळे आम्ही तितक्याच उत्साहाने गड चढाईला सुरुवात केली. खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला मी काही खूप मोठी नाही किंवा मी काही प्रोफेशनल ट्रेकर नाही किंवा मला खूप एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगमधला असंही अजिबात नाही. सर्वप्रथम ॲक्च्युली मी हीच गोष्ट माझी मैत्रीण दिशा हिला सांगितली. तर तिचं असं म्हणणं होतं की तुझे एक्सपिरियन्स जस्ट शेअर करायचं की तुला काय वाटलं, म्हणजे की कसं वाटलं ट्रेकिंग करून किंवा ट्रेकिंग करताना काय एक्झॅक्टली वाटतं किंवा आयुष्यात एकदा तरी हा ट्रेक का करावा किंवा कुठलाही ट्रेक का करावा.
तर कोणता अनुभव घेण्यासाठी, एवढंच फक्त शेअर करायचं आहे. याच्यामध्ये काही प्रोफेशनलिझमची वगैरे गरज नाही आणि मी खरोखरच नाही आहे एवढी प्रोफेशनल. आत्ता 4 ट्रेक केलेत असं म्हटलं तरी वावगं ठरवून मी. तर सो हे मला मध्येच आठवलं म्हणून मी बोलले. सो अशा तऱ्हेने आम्ही सकाळी 6 वाजता ट्रेक करायला सुरुवात केली. प्रचंड खडकाळ रस्ता, माती, दगड, निमुळते झिले, खाली बघितलं तर दिसणारी खोल दरी आणि अशा अनेक गोष्टी. पण अर्थातच मार्ग खूप खडतर होता. आम्हाला साधारण 4 तास वगैरे लागले पहिल्यांदा गड चढाईसाठी. वरती पोहोचल्यावर मात्र सगळ्यांचं नक्कीच कुठेतरी फिजिकल एक थकवा येतो म्हणतात ना, तसा येतच असणार, सगळ्यांना आला असणार. पण कोणाच्याही चेहऱ्यावर तो दिसत नव्हता. होता तो केवळ आनंद आणि समाधान. महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आपण सर करू शकलो, हे समाधान काही औरच आहे आणि तेच आम्हाला झालं. अर्थातच आम्ही पण इतरांप्रमाणे भरपूर फोटोज काढले, पण नंतर मात्र फक्त निवांत बसलो. त्या शिखराच्या टोकावर निवांत बसलो. वरती तळपता सूर्य होता, किंचितही जाणवत नव्हता. मी खोटं बोलत नाही आहे, खरं सांगते. कारण की त्याचबरोबर 5000 फूट वर म्हटल्यावर तेवढाच वाराही होता. आम्ही शांत बसून होतो आकाशाकडे बघत. अर्थातच सूर्याकडे बघवलं जात नव्हतं, पण आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत होतो. केवळ मनात एकच भावना होती की समाधान, शांतता, कुठल्याही प्रकारचं टेन्शन डोक्यात नाही की काही नाही. मित्रांनो, खरं सांगू, हा जो खडतर मार्ग आम्ही पार केला, तो जो आपण आपल्या आयुष्याशी रिलेट केला, म्हणजे तसं बघायला गेलं तर आपलं लाईफ काही सगळं सोपं नसतं ना. जे काही हवं ते लगेच मिळतं असं थोडीच असतं. नाही, देर आर लॉट मेनी लूप होल्स किंवा खूप खास खळगे, अशा अनेक गोष्टीतून आपल्याला जावं लागतं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तर हीच गोष्ट आपण जर रिलेट केली या ट्रेकिंगशी किंवा जो आपण मार्ग पार केला त्याच्याशी, माझ्या मनात नेमकं तेच होतं की अरे, आपण एवढे खास खडके, एवढा खडतर मार्ग आपण केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या, मेहनतीच्या, आजूबाजूला असलेल्या लोकांच्या जोरावर पार करू शकतो, तर आपल्या आयुष्यात येणारे खास खळगे आपण का पार करू शकत नाही? आयुष्यात येणारी संकटांना तोंड देण्यासाठी जी हिंमत लागते ती मला त्या दिवशी मिळाली असं मी म्हणू शकते. त्यावेळीच मात्र मी ठरवलं की पुन्हा जेव्हा कधी संधी येईल तेव्हा ही संधी सोडायची नाही. आपण शक्य होईल तेवढ्या ट्रेकिंगला म्हणा किंवा कुठल्याही अशा मोहिमांवर जाण्याचा प्रयत्न करायचा. कारण त्यावेळी मिळणारा आत्मविश्वास, त्यावेळी येणारी अनुभूती, अनुभव काही औरच असतो आणि तो शब्दात मांडणं खरंच खूप कठीण आहे. त्यावेळी वाटणारं समाधान, इट इज इनक्रेडिबल. सो अशा अनेक संमिश्र भावना आम्ही मनात ठेवूनच आणि अर्थातच पुन्हा ट्रेक करायचा हा संकल्प करूनच आम्ही पुन्हा गड उतारायला लागलो. साधारणपणे आमचा पूर्ण दिवस त्या ट्रेकमध्ये गेला. साहजिकच आहे, मोठा ग्रुप होता, सगळ्यांबरोबर हे करणं आणि अर्थातच त्यांनी खूप छान गाईड केलं. कुठे उतरताना, एस्पेशली चढण्यापेक्षा उतरताना जी काही आमची वाट लागली होती, थोडक्यात सांगायचं तर, कारण की पाय घसरणं हे काय असतं आणि खाली एकदम तुम्ही बघितलं तर खाली दरी दिसते, असं काहीतरी विचित्र प्रकार. त्यामुळे थोडीशी भीती मनात तर होतीच, धाकधूक होती. आणि अर्थात उतरताना काय होतं तर सगळं प्रेशर तुमच्या पुढच्या पायाच्या बोटांवर येतं, त्यामुळे ते पुन्हा ती बोटं दुखायला लागतात, असं अनेक गोष्टी. तर आमच्याबरोबर असणाऱ्या काही एक्सपिरियन्स लोकांनी सांगितलं की पाय तिरका टाका, अशा अनेक लोक एकमेकांच्या मदतीने म्हणा किंवा असं करत करत आम्ही गड उतार झालो. आणि अर्थातच उतरल्यानंतर पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा थकवा मात्र जाणवत नव्हता, पण एक समाधान होतं आणि खरोखरच ते समाधान अविस्मरणीय होतं. सो अर्थातच आम्ही पुन्हा पुण्याला परतलो, एकच संकल्प घेऊन की पुन्हा ट्रेक करायचा. झाले असे खूप महिने गेले.
काही महिन्यांनी माझ्या मामाचा मला फोन आला. माझा मामा हा स्वतः प्रोफेशनल ट्रेकर आहे. तो असे अनेक ट्रेक अरेंज करतो. त्याचा फोन आला की हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई असे दोन्ही किल्ले आपल्याला करायचे, तर तयार आहेस का? अर्थातच मी नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं, कारण की पहिलाच अनुभव इतका अविस्मरणीय होता की मी म्हटलं येस मी येणार. आणि यावेळी तर दोन्ही करायचे, हरिश्चंद्रगड पण आणि कळसूबाई पण. आणि प्लस एक ॲडिशनल गोष्ट म्हणजे आमची फॅमिलीचा ग्रुप होता हा. आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा जो फॅमिलीचा ग्रुप आहे, जो ओंकार मामा माझा मामा त्यानेच एकत्र केलेला आहे सगळ्यांना. आमच्या ग्रुपमध्ये 5 वर्षाच्या लहान मुलीपासून ते 55 वर्षाच्या माझ्या मामीपर्यंत सगळे आहेत. आणि ही खरोखरच एक वेगळी म्हणता येईल गोष्ट किंवा एक युनिकनेस ऑफ आवर ग्रुप असं म्हणता येईल. म्हणजे ती 5 वर्षाची मुलगी माझ्या मामाचीच मुलगी आहे, ती इतक्या सहजतेने कुठल्याही प्रकारचा कटकट हट्ट न करता आम्ही जेवढ्या क्षमतेने गड चढू शकतो त्याच ह्याने रादर आमच्यापेक्षा फास्टच म्हणता येईल ती चढू शकते. किंवा 55 वर्षाची माझी मामीसुद्धा केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्णपणे यशस्वीरित्या मोहीम करू शकते, तर आम्ही का नाही करू शकत? आणि यामुळे वाटणारा एक हुरूप वेगळाच होता. आणि यावेळच्या ट्रेकचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही रात्री नाईट ट्रेक करणार होतो पहिल्यांदा. खूप दिवस माझ्या मनात होतं की हां एकदा तरी नाईट ट्रेक करायचं. तर अर्थातच सगळेजण खूप उत्साहाने एकदम निघाले. गोष्टी गप्पा अनेक दिवसांनी भेटलेले, त्यामुळे मजा मस्ती तर चालूच होती. सो आम्ही सगळ्यात आधी हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली. आम्ही रात्री हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली, म्हणजे साधारण संध्याकाळी 7:30च्या दरम्यान वगैरे असेल. आणि आम्ही रात्री हरिश्चंद्रगडावर पोहोचलो. गडावरचं वातावरण म्हणजे इट वॉज मिरॅक्युलस. तुमच्या माथ्यावर संपूर्णपणे रात्रीचं चांदणं पसरलेलं आणि थंडगार वारा, एकदम अंगावर शहारा आणणारा वारा. अर्थातच आत्तासुद्धा मला सांगताना शहारे येत आहेत, पण खरोखर हे सगळं खरंच खूप मिरॅक्युलस होतं. आणि आम्ही सगळे आमचा ग्रुप आम्ही रात्री इथे पोहोचलो. खूप गप्पा गोष्टी, चुलीवरचं जेवण, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. असं करत करत एक आम्ही एन्जॉय करत होतो. तर हे करताना आम्ही हरिश्चंद्रगडावर रात्री 12 वाजता कोकणकडा पाहायला गेलो. अर्थातच दिसत काहीच नव्हतं, कारण रात्रीचा अंधार होता. नीरव शांतता, म्हणजे असं ते गाणं आहे ना, नीरव शांतता वती भवती रात किडा रे किर किर करी ती. मला खरंच ते गाणं आठवलं. अनेक गाणी आठवली अर्थात, तोच चंद्रमान भात आणि असं तसं. पण केवळ सांगू का मित्रांनो, खूप छान अनुभव होता. आम्ही तिथे कोकण कड्यावर नुसतं बसलो, कारण दिसत तर काहीच नव्हतं. शांत बसलो, वारा होता, वातावरण खूप सुंदर होतं, वरती छान चांदणं पसरलं होतं. त्यात आम्ही मस्त गप्पा गोष्टी, गाणी, भेंड्या असं अनेक गोष्टी एन्जॉय केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सूर्योदय बघण्यासाठी पुन्हा एकदा कोकण कड्यावर गेलो आणि समोर जे दृश्य पाहिलं ते खूप विहंगम दृश्य म्हणतो ना आपण, म्हणजे आता मला शब्द सुचत नाही किंवा आठवत नाही म्हटलं तरी चालेल, तसं काहीच होतं. खूप सुंदर मिरॅक्युलस दृश्य किंवा देखावा, म्हणजे अगदी चित्रात रेखाटता पण येणार नाही किंवा कुठल्याही फोटोत कॅप्चर होऊ शकत नाही असा तो देखावा. केवळ तुम्ही तुमच्या मनात साठवून घेऊ शकता असं. अर्थातच सर्व काही विसरलो आणि त्या देखाव्याकडे बघत राहिलो. फोटोजही काढलेच, कारण ते काढल्याशिवाय राहू शकत नाही. पण म्हणजे ऐकलं होतं खूप की कोकणकडा इतका सुंदर असतो, आणि ते ॲक्च्युअलमध्ये अनुभवलं सगळ्यांबरोबर आणि खरोखरच खूप मजा आली. आणि पुन्हा एकदा समाधान वाटलं की येस, बरं झालं आपण हा डिसिजन घेतला, आपल्याला खरंच खूप छान वाटतंय. सो असं करत करत
पुन्हा हरिश्चंद्रगडावर आम्ही अजूनही काही ठिकाणी फिरलो, अनेक ठिकाणी फिरलो. त्याच्यानंतर गड उताराला लागलो. सर्वांच्या साथीने मजा मस्ती करत आम्ही संध्याकाळपर्यंत गड उतार केला आणि दुसऱ्या मोहिमेवर निघालो, कळसूबाईच्या. पुन्हा एकदा कळसूबाई. खरोखरच खूप बरं वाटत होतं मला मनाला. अर्थात गड चढाईचा किंवा गडावरच्या पहिल्या मोहिमेचा कुठल्याही प्रकारचा थकवा नव्हता जाणवत, कोणालाच नाही. आणि सगळे मजेत होते, कारण अजून एक मोहीम करायची, आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला करायचे. याच दृष्टीने सगळे याच्याकडे बघत होते. सो असे आम्ही कळसूबाईकडे आगेकूच केली आणि आम्ही कळसूबाईच्या पायथ्याशी थोडा वेळ विश्रांती घेतली. टेंट्स वगैरे उभारले, चुलीवरची मॅगी खाल्ली. पण आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री उठायचं होतं, त्यामुळे मग लगेच विश्रांती घेतली. आणि रात्री 2 वाजता आमचा मामा उठवायला आला सगळ्यांना. अर्थातच कोणी कुठल्याही प्रकारची चिडचिड न करता सगळे उठले. अदरवाईज आपल्याला उठायचं म्हटलं की प्रॉब्लेम होतो सगळं, पण तसं काही नाही. एकदम मजेत उत्साहाने सगळे उठले. माझ्या मावशीला आदल्या दिवशी त्रास झाला होता थोडासा, पण तो त्रास होऊनही ती नाही मी येणार, केवळ एका इच्छाशक्तीच्या जोरावर ती पण तयार झाली. आणि अर्थातच आम्ही सगळे कळसूबाईची मोहीम ही अशीच यशस्वीरित्या फत्ते केली. कुठेही थकवा नाही किंवा कुठेही टेन्शन नाही, काही नाही. खूप आनंदात आणि उत्साहात आम्ही तीही मोहीम यशस्वीरित्या पार करू शकलो, सगळ्यांच्या साथीने, सगळ्यांच्या मदतीने. खरंच खूप समाधान आणि आनंद घेऊन आम्ही परतलो. आता मी अजून तुम्हाला अशा अनेक मोहिमा किंवा असं काही सांगून बोर वगैरे करणार नाही आहे, पण एक अनुभव मला शेअर खरंच करायला खूप मजा आली तुमच्याबरोबर. तर असाच अजून एक हे मी सांगू इच्छिते. असंच काही दिवसांनी, अर्थात काही महिन्यांनी, माझ्या मामाचा पुन्हा एकदा फोन आला की पन्हाळा ते पावनखिंड असा 50 किलोमीटरचा ट्रेक आहे, तो आपल्याला करायचा, तू येशील का? अर्थात पुन्हा एकदा मी नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं, मला शक्य होतं. त्यामुळे मी म्हटलं की हां मी येईन. फक्त एकच हे होता की माझ्याबरोबर जे सगळे होते ते प्रोफेशनल ट्रेकर होते आणि मी आणि माझी मैत्रीण दिशा, आम्ही दोघीही या ट्रेकला, मोहिमेला जाण्याचं ठरवलं. ह्याला ॲक्च्युली मोहीम म्हटलं तर जास्त योग्य ठरेल, कारण की इथे फक्त चढाई किंवा गड चढाई म्हणतो तसं काही नव्हतं. तर पन्हाळा ते पावनखिंड हा जो मार्ग, ही जी वाट आपल्याला चालायची होती, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आम्ही घेत गेलो. कोसळणारा पाऊस, चिखल, माती, त्याच्यानंतर मध्ये मध्ये लागणारी शेतं, मध्येच चढाईचा रस्ता, नंतर अशा अनेक गोष्टी. ॲक्च्युली मला सांगणंही कठीण जाते, एवढ्या अनेक गोष्टी. म्हणजे थोडक्यात म्हटलं ना की अनेक गड चढाईमध्ये कसं आपण फक्त चढतो किंवा दगड, रस्ते, माती, पण हा पूर्णपणे सगळ्यांचा मिलाप होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यात रात्रीचाही अनुभव आम्हाला मिळाला. म्हणजे अंधाऱ्या वेळी आम्ही पहाटे चालायला सुरुवात केली, त्यामुळे रात्रीचाही अनुभव किंवा अंधाराचाही अनुभव आम्हाला मिळाला. घनदाट रस्ता, आजूबाजूला प्रचंड झाडी, मध्येच लागणारा चिखल, नंतर असणारे किडे, पाऊस, सगळं. पण हे करताना कुठेही असं नाही हाताला काही लागलं किंवा असं काहीच नाही, कारण की छान वाटतंय, मजा येते, एन्जॉय करतोय आपण. असं करत करत आम्ही तो 50 किलोमीटरचा पल्ला गाठला, म्हणजे खरंच गाठला. शेवटी ते पांढरपाणी येथे गेल्यावर, तिथे पांढरपाण्याला एक झरा आहे, तर तिथे आम्ही सर्वजण जाऊन बसलो. तिथे गेल्यावर म्हणजे ऑलमोस्ट पोचत आल्यासारखं होतं. तर आम्ही तिथे गेलो आणि सगळे त्या थंडगार पाण्यात बसलो. बास, अजून काही नाही पाहिजे असं.
लिटरली एवढा आनंद उत्साह सगळ्यांच्या ह्याच्यावर होता आणि एवढं म्हणजे यावेळी थोडी धाकधूक होती, कारण की बरोबर असणारे सगळे प्रोफेशनल लोक आणि आपण त्यात किती करू शकणार ना, म्हणजे करू शकू की नाही. 50 किलोमीटर बरं, एवढी सवय नाही चालण्याची, करू शकतो की नाही. पण खरोखरच सगळ्यांच्या मदतीने आम्ही तेही फत्ते केलं आणि आम्ही छान शांतपणे आम्ही त्या पांढरपणाच्या इथे बसलो. बास, म्हणजे एवढे खाचखळगे पार करून आल्यावर जे समाधान अनुभवता येईल तेच आम्ही नेमकं त्यावेळी अनुभवलं आणि खरंच अविस्मरणीय होता तोही एक अनुभव. ते सगळे लोक दरवर्षी म्हणजे तिथे 13 वेळा जाऊन आलेले लोक आमच्याबरोबर होते की 13 वेळा त्यांनी पन्हाळा ते पावनखिंड केलं 50 किलोमीटरचा. आणि त्यात सांगण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे 75 वर्षाचे एक आजोबा आमच्याबरोबर होते आणि अर्थात आमच्याबरोबर म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्यात पुढे होते आणि त्यांनी म्हणजे अक्षरशः सगळ्यांना लाजवलं की अरे, या आजोबांचं वय 75 वर्ष आहे, एक हातात काठी घेऊन तेवढ्याच हिमतीने हा माणूस जर इझिली हे करू शकतो तर आपण का नाही करू शकत. अशीच याच हिमतीने आम्हीही तो एक अविस्मरणीय अनुभव घेतला अर्थातच, आणि पुढे अनेक वर्ष घेण्याची इच्छा आहे, जाण्याची नक्कीच इच्छा आहे. सो असं करत करत आम्ही पन्हाळा ते पावनखिंड पूर्ण दिवसभरात आम्ही 50 किलोमीटरचा टप्पा पार करू शकलो. आमच्या बरोबरच्या साथीदारांमुळे म्हणा किंवा आमच्या इच्छाशक्तीमुळे म्हणा, पण आम्ही तो केला. सो त्याच्यानंतर आम्ही अजून एका ह्याला गेलो की अजून एक पुढची एक मोहीम होती त्याच्यानंतर केलेली, ते म्हणजे कलावंती आणि प्रबळगड. पण आता मी याच्याबद्दल अजून वेगळं सांगणार नाही आहे, कारण काय अनुभव हा सेमच होता त्याच्या तो, आणि तो घेतल्याशिवाय करणार नाही. म्हणून तर मी म्हटलं ना, एकदा तरी आयुष्यात असा अनुभव घेऊन बघा, खरंच तुम्हाला खूप जास्त आनंद मिळेल. आणि जसं मी म्हटलं तसं केवळ आनंद नाही तर एक वेगळी शक्ती म्हणा, एक वेगळी उमेद तुमच्यामध्ये निर्माण होईल की हां, की आपण एवढा खडतर मार्ग करू शकतो, तर आपण आपल्या आयुष्यातल्या येणाऱ्या अनेक अडचणींना खूप चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो. या अशा अनेक गोष्टी तुम्ही या ट्रेकिंगच्या माध्यमातून शिकू शकता, माझी खात्री आहे. आणि अर्थात मी शिकले म्हणूनच मी तुम्हाला सांगते. आणि एक वेगळा आत्मविश्वास किंवा एक कोणत्याही परिस्थितीत राहण्याची एक वेगळी काय म्हणतो ना आपण, वेगळी एक सहनशक्ती म्हणा किंवा कोणत्याही परिस्थितीत स्वतःला ॲडजस्ट करू शकण्याची एक गोष्ट म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या ट्रेकिंगच्या माध्यमातून नक्कीच शिकू शकतो असं मला वाटतं. आणि अर्थात मी त्या शिकले आणि मी त्या कंटिन्यूही करणार आहे, कारण की मला खरोखरच अविस्मरणीय असा अनुभव आला आणि मी तो घेण्यासाठी यापुढेही उत्सुक आहे. आय होप माझ्या या गोष्टीमुळे तुम्ही थोडेसे थरारून उठला असाल आणि तुम्हालाही असे चित्त थरारक अनुभव घेण्याची नक्कीच इच्छा आहे आणि असणार, आणि तुम्ही ती पूर्णही कराल. सो आय थिंक मला जेवढं सांगायचं होतं ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. सो लेट्स होप कधीतरी अशा ट्रेकला नक्कीच भेटू आणि नवीन नवीन ट्रेक करत राहू, नवीन नवीन अनुभव घेत राहू, आपल्या आयुष्यातला थरार, आयुष्याचा अनुभव साठवत राहू आणि अर्थातच त्या आठवणीत रमत राहूया. सध्या सर्वजण तुम्ही घरीच असाल, सो प्लीज स्टे होम, स्टे सेफ. कोरोनाला टाळण्यासाठी, कोरोनाला घालवण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. सो प्लीज स्टे होम अँड स्टे सेफ. थँक्यू सो मच. आणि दिशा, थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. मी खरंच तुझे आभार.